नमस्कार, मी सुदाम गंगावणे। मी आज ठाणे लोकसभा मतदारसंघात यावेळी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत बहुजन समाज पक्षाचे जे या मतदारसंघातील उमेदवार इंजिनियर संतोष भालेराव। आपण जाणून घेऊया की या मतदारसंघात त्यांचा जो प्रचार आहे तो कसा सुरू आहे आणि मतदारसंघातील ज्या अडचणी आहेत त्या नेमक्या काय आहेत आणि बहुजन समाज पक्ष हा या अडचणीकडे, या मतदारसंघातल्या समस्याकडे कसं बघतोय ते माहिती करून घेऊया त्यांच्याकडून। मला सांगा की तुम्ही आज लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये एकूण या मतदारसंघात तुम्ही प्रचाराला आता सगळे फिरतायत, काय मुद्दे आहेत या मतदारसंघातले जे तुम्ही लोकांसमोर घेऊन चाललेले? प्रथम सर्वांना जय भीम। आज 2024ची ही लोकसभा निवडणूक आहे। मागील कित्येक वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षाच्या वरती झालेले आहे। इथे एक खासदार नंतर एक टर्म नंतर दुसरे खासदार येतात आहे। परंतु जर आज परिस्थिती बघितली असेल ठाणे शहराची, आपण स्मार्ट सिटी बनवणार म्हणून बरेचसे घोषणा केलेल्या आहेत आपल्या मुख्यमंत्र्यांपासून तर अनेक मोठमोठ्या राजनेत्यांनी। मुख्यमंत्र्याचं शहर आहे हो, हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे। आणि आज जर तुम्ही बघाल ठाणे स्टेशनचा जो रोड त्यांनी वायडिंग केला आहे, पण तो काही वायडिंग न करता ते दिसतही नाही आहे। ती गर्दी जशीच्या तशीच आहे, त्या शहराची दुरावस्था तशीच आहे। त्याच्यामध्ये शिक्षणाचा स्तर काय अजूनही वाढवला गेला नाही आहे। शाळा ज्या आहेत त्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्यांचाही दर्जा तसाच आहे। हॉस्पिटलची अजूनही तिकडची परिस्थिती, ते काही झालं तर एक राज्य शासनाचं शिवाजी हॉस्पिटल आहे आणि ते शिवाजी हॉस्पिटलमध्ये छोटी काही गोष्ट झाली तर ते KM आणि सायनला पाठवतात। 2-4 दिवसाआधीच एक आपलाच एक कार्यकर्ता होता, तो ॲक्सिडेंटमुळे तिथे आला आणि त्याला ट्रीट नाही करू शकल्यामुळे त्यांनी सायनला पाठवलं, KMला रिफर केलं, तिथे जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला। ही परिस्थिती आहे ठाणे शहराची आणि ठाणे जिल्ह्याची। त्यासाठी आजपर्यंत राजकारण म्हणजे गलिच्छ आणि शिक्षित लोकांची जागा नसते, परंतु हा जो विषय बदलण्यासाठी आज माझ्यासारखा उच्च शिक्षित बऱ्याचशा डिग्र्या घेऊन पण मी आज इथे राजकारणामध्ये उतरलेलो आहे, तेही बहुजन समाज पक्षातर्फे। दुसऱ्या मोठमोठ्या पक्षांचे पैसे देऊन तिकीटं भेटतात, परंतु समाजाला न्याय मिळवण्यासाठी, आपल्या बहुजनांसाठी, 85% लोकांसाठी जो मला कार्य करायचं आहे त्यासाठी जर विचारधारा आणि त्या विचारधारेवर चालणारा पक्ष असेल तर तो मी अभ्यास केल्यानंतर मला हे दिसून आलं का राष्ट्रीय पक्ष जो आहे तो बहुजन समाज पक्ष आहे आणि त्यामध्येच गोरगरिबांसाठी त्यांचा नारा आहे कप्तान दलित OBC मुसलमान। तुमचे मुद्दे काय आहेत, मुद्दे काय घेऊन जाणार तुम्ही या लोकसभेमध्ये? कारण तुम्हाला जे कॉम्पिटिटर आहेत ते तिसऱ्यांदा या निवडणुकीमध्ये आहेत, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे। त्याशिवाय इथे हा मुख्यमंत्र्याचा शहर आहे, इथे त्यांनी देखील उमेदवार दिला त्यांच्या शिवसेनेनी। तुम्ही काय मुद्दे घेऊन लोकांसमोर चालले? याच्यातला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आम्ही 100% संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी हा आमचा लढा आहे। ज्या आमच्या पक्षाच्या सुप्रीमो परम आदरणीय बहन कुमारीजी मायावतींनी जे दिशानिर्देश दिलेले आहेत, तर ही लढाईची लोकसभेत संसदेत जाऊन आम्हाला जे आज परिस्थिती आहे की आपलं संविधान धोक्यामध्ये आहे त्याला वाचवण्यासाठी आणि संसदेमध्ये खासदार जाऊन त्या याच्यावरती जे काम करू शकतात त्यासाठी उच्च शिक्षित जाऊन आपल्या इथे ज्या सोयी, ज्या आपल्याला केंद्र सरकारमधून ज्या निधी आहे, ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या शहरासाठी घेऊन यायच्या आहेत। तुम्ही सांगितलं संविधान खतरेमध्ये, भारतीची इथे BSPचे जुने जाणते असे पदाधिकारी आहेत, आघाड़ी भी इस तरह का से प्रचार करती है संविधान खतरे में। क्या लगता है आपको कि वाकई में ये इनका प्रचार वैसे ही चल रहा है कि आप भी बोल रहे हैं कि संविधान खतरे में? देखिए, संविधान तो न इस देश का सरकार जो है उसका मूलभूत जो समस्या है, जो जनता का मूलभूत समस्या है, शिक्षा, रोजगार, दवाई आणि रोजी मकान, यानी ये जो पेट्रोल आणि गैस, ये जितनी मूलभूत समस्या है जनता पूरी का पूरी त्रस्त है। न तो यहाँ के मुख्यमंत्री सुनते हैं, न तो यहाँ के खासदार सुनता है, न तो यहाँ का मुख्यमंत्री सुनते, यानी न तो हमारा केंद्र में जो सरकार है वादा करती है मगर वादा निभाती नहीं है। जो हम उत्तर प्रदेश के हैं, बहन जी की शासन को मैं जानता हूँ
बहन जी की शासन को जानता हूँ कि बहन जी का जब शासन आता है तो बड़े बड़े गुंडा मवाली उनकी जगह जेल का है, तो जो मवाली जेल में जाते हैं या नहीं तो शहर छोड़ के भाग अभी थाना में गुंडों का राज है, गुंडे लोग हैं ज़्यादा। यहाँ पे ज़्यादा गुंडे लोग हैं, वो अपने बहुत चरम सीमा पार कर दिए हैं। गुंडे लोग छोटे लोगों को बहुत तकलीफ दे रहे हैं। तो हम चाहता हूँ कि बहन जी का सरकार आना चाहिए। एक बार बहन जी की सरकार आ जाएगी तो जो संविधान बदलने की बात करता है कि तब वो शहर बदल देगा कि तब वो अपना गांव बदल देगा। जो है हमारा जो यहाँ का बहन जी की सरकार आने के बाद जो संविधान बदलने की बात करता है तो पहले वो तो अपना शहर बदल देगा की तो अपना वो देश बदल देगा। इतर जे पक्ष असतात ते त्यांचे जे वेगवेगळे असे निवडणुकीमध्ये वचननामे वगैरे प्रकाशित करतात, पण BSP असा पक्ष आहे जो असा कुठल्याही प्रकारचं पत्रक काढत नाही। संविधानाची अंमलबजावणी लोकांसाठी करणं हेच त्याचं सगळं ते निवडणुकीचं पत्र असतं। माझ्यासोबत या भागातील एक माजी नगरसेवक आता सध्या बसपाचे अध्यक्ष आहेत नागेश जाधव। नागेशजी, आपण या शहराला बऱ्यापैकी जाणतात, नेमके काय मुद्दे आहेत? शहरामध्ये ट्रॅफिकची जी समस्या निर्माण झालेली आहे, जीवघेणी समस्या आहे। माजवाडा ओळा मतदारसंघ असू दे, ठाणे शहर मतदारसंघ असू दे, या संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये असू दे, जीवघेणी ट्रॅफिकची समस्या झालेली आहे। याच्यामध्ये आजपर्यंत ना राज्य शासनाने तोडगा काढला आहे ना केंद्र शासनाने तोडगा काढलेला आहे। त्यामुळं या सगळ्या लोकांच्या विरोधात जनता आहे। या जनतेने त्यांना तिसरी एक राष्ट्रीय ताकद या भारतामध्ये आहे, जी बहुजनांची ताकद आहे, ती सर्व जणांची ताकद आहे, ती संविधानाला मानते। अशा तिसऱ्या शक्तीला, अशा तिसऱ्या पक्षाला त्यांनी मत देऊन या निवडणुकीमध्ये सहकार्य करावं। विद्यमान खासदार जे आहेत विचारे, त्यांनी त्यांचं रंगीत पत्रक काढलेले, वेगवेगळे आश्वासन आम्ही पूर्ण केलेले असं सांगितलेले, तुम्हाला वाटतं ते झालंय? हे राजन विचारे असू देत, आताचे जे खासदार आणि त्यांच्याबरोबर पूर्वीची जी शिवसेना आहे, आता आज हे वेगळे झाले 2 वर्षापूर्वी, परंतु यांनी मागच्या 10 वर्ष एकत्रच काम केलेलं आहे। त्यामुळे हे दोन्ही लोकांचे जे वायदे आहेत हे सगळे फसवे वायदे आहेत। हे केंद्र सरकारने पण जे वायदे केले ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनवायचं, त्याच्यातली बरीचशी कामं मागच्या 10 वर्षात तर काही झालेलीच नाही, पूर्ण झालेली नाहीत। तो रेल्वे स्टेशन जे मेंटल हॉस्पिटलला रेल्वे स्टेशन होणं होतं ते अजून 10 वर्षामध्ये त्यांनी निर्माण केलेलं नाही आहे। अशा प्रकारे इथल्या लोकांवरती मोठ्या प्रमाणावर अन्याय होतं। त्या अन्यायाला जर का त्यांना वाचा फोडायची असेल तर बहुजन समाज पक्षाला त्यांनी निवडून दिलं पाहिजे असं माझं मत आहे। हे नागेश जाधव आहेत। BSPचे जे कॅडर असतात ना ते कसे असतात, ते पक्षाची निष्ठा कशी असतात त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो। माझ्यासोबत इथे एक वयस्कर आहेत, हे बघा, हे त्यांना तुम्ही बघू शकता। या पुढे या। हे प्रचाराला आलेले आहेत, संतोष भालेराव यांच्या प्रचाराला तुम्ही आले। बरं, की काय नाव तुमचं? मारुती गायकवाड आहेत। हे तुम्ही याच्यापूर्वी प्रचारात होते आधीच्या? असे लोक हे प्रचाराला असतात। आणखी काही लोक आहेत, तुम्ही मागाशी सांगत होते तुम्ही आधी कुठल्या प्रचाराला होते? बसपाच्या यांच्या प्रचाराला होते, आता वेळ काढून आलेले। मग काय तुम्हाला काय वाटतं, कसं काय प्रचार करतो? मीडिया आणि हे सगळे मिळून येणार बहुजन समाजाला धोक्यात टाकत आहे। अच्छा, आणि यांचं धोरण चुकीचं आहे। बहुजन समाज कुठे चाललेला आहे? हा स्मार्ट सिटीचं नाव खाली दिशाभूल होते। हा महागाई, बेकारी या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष नाही, जाणून बुजून दुसरीकडे लोकांचं लक्ष होतं। काय नाव तुमचं? माझं नाव एकनाथ जगताप। हे जगताप साहेब आहेत। गोदी मीडिया जो असतो ना, गोदी मीडिया जो मूलभूत जे विषय असतात, जे लोकांच्या समस्याचे विषय असतात त्याकडे बघत नाही, आणि हे त्यांचं दुखणं आहे। आणि ही वस्तुस्थिती आहे, अनेक बातम्या ज्या आहेत त्या प्रसार माध्यमामध्ये दाबल्या जातात। मला एक सांगा, शेवटचा मुद्दा मी संतोषजीकडे घेतोय, फार कमी वेळ आहे तुमच्याकडे। आता 18 तारखेला प्रचार संपेल, तर तुम्ही कुठपर्यंत तुमचा प्रचार आलेला आहे आणि किती विधानसभा तुमचे पूर्ण झालेले? कार्यकारिणी रचनेच्या नुसार आमच्या सर्व विधानसभा, ह्या 6 विधानसभा आहेत लोकसभेतल्या, त्या पूर्ण आहेत। आमचे सर्व कार्यकर्ते सर्व विधानसभेमध्ये कार्यरत आहेत। त्यामध्ये एक फेरी आमची पूर्ण झालेली आहे। आता ही दुसरी फेरीची सुरुवात करत आहोत ठाण्यामध्ये। का प्रचारासाठी मी चालू आहे, रॅली चालू आहे।
तसेच विविध एरियामध्ये त्या विधानसभेमध्ये लोक जाऊन त्यांना त्यांच्या आपल्या ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आणि त्याची गरज काय वोट देण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करीत आहेत कार्यकर्ते. आणि याच्यामध्ये ही जी लढाई आहे ही लढाई फक्त गांधी विचारा आणि बाबासाहेब विचारांच्या विरोधामधली आहे. आपण मागील 50 वर्ष लोकांनी गांधी विचारांसाठी आपण वोटिंग करत आलेले आहे. मागील 10 वर्ष गोळवळकरच्या विचारासाठी केलेलं आहे. यावेळेस पूर्ण जनता वैतागलेली आणि ह्यासाठी आता येणार जो देशावरती राज्य करणार आहे तो बाबासाहेबांचा विचार आहे. आणि त्या विचारांना आणि बाबासाहेबांच्या चिन्हाला घेऊन चालणारा जो पक्ष आहे तो बहुजन समाज पक्ष आहे. आणि बहुजन समाजाच्या हत्तीला आम्हाला संसदेत न्यायचे ही मनीषा म्हणून आम्ही दिवस रात्र काम करत आहोत. लोकांपर्यंत पोचत आहोत तळागाळाला. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे आम्हाला जो रिस्पॉन्स भेटत आहे ह्यावेळेस ठाण्याची जी ठाण्याच्या लोकसभेमधून बहुजन समाज पक्षाचा हत्तीच संसदेत जाणार आहे. ही विचारांची लढाई आहे. माझ्यासोबत या ठिकाणी ऐरोली भागातून काही लोक आहेत. ते संतोष भालेराव यांच्यासाठी आलेले आहेत. ॲडव्होकेट धनंजय माने ते बसपाचे कॅडर्स वगैरे घेतात. त्यांच्याकडून माहिती घेऊया की कशा पद्धतीने ऐरोली आणि त्या भागात प्रचार चालला आहे. या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार संतोष भालेराव साहेब हे ठाणे लोकसभेमधून या निवडणुकीला उभे आहेत. बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ते अत्यंत जोमाने या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण हे इलेक्शन लढतोय. आपण पाहिलं असेल की ठाणे जिल्हा हा आशिया खंडातील सर्वात मोठा इंडस्ट्रीज फील्ड होता. आज आपण पाहतो वागळे इस्टेटचा इंडस्ट्रीज MIDCचा एरिया असू द्या, नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभेमध्ये MIDCचा एरिया असू द्या, या विभागातले मोठमोठे कारखाने जे होते एका कारखान्यात 3-3, 4-4 हजार कामगार काम करायचे. असे सर्व कारखाने बंद केलेले आहेत ह्या सरकारने. आणि कामगारांचा खूप मोठा प्रश्न खूप मोठा आहे. आणि हा कामगार वर्ग जो आहे या लोकसभेमधला जो तरुण सुशिक्षित वर्ग आहे तो आज बेकार आहे हे कारखाने गेल्यामुळं. आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम असल्यामुळं लोकांना आपल्या रोजगाराची हमी नाही. शासनाने सार्वजनिक उपक्रमातले उद्योग होते ते सर्व खाजगीकरण चालू केलेलं आहे. आणि असे हे भयानक परिस्थिती आहे. आणि बहन कुमारी मायावतीजींनी राज्यसभेमध्ये बहीण असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योगाचं जे सरकारचं रिझर्वेशन आहे ते खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा कायम राहिलं पाहिजे असा मुद्दा बहुजन समाज पार्टीच्या खासदारांनी संसदेमध्ये मांडलेला होता. तोच विषय घेऊन जर या देशामध्ये बहन कुमारी मायावतीजींच्या नेतृत्वाखाली जर सरकार आलं तर या देशातील बहुजन समाजाचं कल्याण होणार आहे, सुशिक्षित बेरोजगाराचं कल्याण होणार आहे. म्हणून सर्व जनतेने बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संतोष भालेराव यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान देऊन विजयी करा. एक कामगारांचा मुद्दा ॲडव्होकेट धनंजय माने यांनी उपस्थित केलेला आहे. माझ्यासोबत एक तोटे जी आहे ते इथे फार वर्षापासून या ठाणे लोकसभेमध्ये काम करतायत. ठाणे मी याच्यासाठी आलेलो आहे की ठाणे लोकसभेमध्ये बसपा जेव्हा स्थापन झाली त्याच्यानंतर इथे हुमणे जी होते, राहुलजी हुमणे होते, ते इथे उमेदवार होते. त्याच्यानंतर बऱ्याचदा ही निवडणूक BSPने लढवलेली आहे. म्हणून मी ठाण्यामध्ये आलो आहे. माझ्यासोबत तोटे जी आहेत ते नवी मुंबई परिसरातील बसपाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे की त्यांचा प्रचार कसा चालला आणि काय मुद्दे असतील. या BJPच्या सरकारनं 2014 पासून जर लोकांना फसवून मतं घेऊन लोकांना 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटवर देऊन लोकांनी आशेने त्यांना मतं दिलं. 2015 नंतर त्यांनी 2019ची निवडणूक VM माध्यमातून जिंकलेली आहे. आणि हे सरकार पूर्ण सर्व थरावर फसलेलं आहे. एकही त्यांनी वादा पूर्ण नाही केला आहे. 15,000 देतो तेही नाही दिलं. दरवर्षाला 2 करोड नोकऱ्या देतो तेही नाही दिलं. 15 लाख देतो तेही नाही दिलं. दरवर्षाला 2 करोड नोकऱ्या देतो तेही नाही दिलं. 100 दिवसामध्ये महागाई कमी करतो तेही नाही केलं. या सरकारला आता उकळून टाकल्याशिवाय पर्याय नाही. आणि बहन मायावती या देशाची पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का बहन मायावती बहुजन समाज पार्टी एक असाच पक्ष आहे भारतामध्ये 540 जागा स्वतःच्या जोर लढत आहे. एक राष्ट्रीय पार्टी आहे. आणि ह्या राष्ट्रीय पार्टी असल्यामुळं सर्व कार्यकर्ता तरुण मंडळीला गर्व आलेला आहे की आता बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांचं संविधान लोकशाही वाचत असेल तर आता बहुजन समाज पार्टीशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्व तरुण वर्ग, महिला वर्ग, बुजुर्ग सर्व बहुजन समाज पार्टीच्या आज तुम्हाला दिसत आहेत. आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा एवढी लोक प्रत्येक एरियामध्ये आपला प्रचार चालू आहे. 6च्या 6 विधानसभामध्ये
माननीय भांडराव साहेबांचा प्रचार चालू आहे. भांडराव साहेबांनी चांगली व्यवस्था केलेली आहे. रथ सगळीकडे दिलेले आहेत, गाड्या सगळ्या दिलेल्या आहेत, कार्यकर्ते सर्व म्हणजे सगळे जिकडे तिकडे जोमाने कामाला आहेत. आणि ही सुद्धा सीट आम्ही 100% आम्ही तुम्हाला जिंकू दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी संतोष भालेराव यांच्या या आजच्या प्रचार रॅलीमध्ये एक नवीन वोटर जो आहे त्याचं नाव आहे सिद्धार्थ सूर्यवंशी. हे ठाण्यात कासारवडवली भागामध्ये राहत आहेत, पहिले मतदार आहेत आणि ते या रॅलीमध्ये आलेले आहेत. आपण जाणून घ्या की काय कशा पद्धतीने ते या सगळ्या निवडणुकीमध्ये ते बघतायत. माझं नाव सिद्धार्थ सूर्यवंशी आहे. सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. माझा मतदानाचा पहिला अधिकार आहे, म्हणजे पहिल्यांदा मी वोट करणार आहे. नवीन वोटर आहे आणि माझं पहिलं मत आहे बहुजन समाज पार्टीला जाणार आहे. पण काय कारण काय बसपालाच तुम्ही मतदान देणार? कारण मी आता कॉलेजला जाताना मला बराचसा अडथळा ट्रॉफिकमुळे होतो. त्या अडचणी दूर अजून झालेल्या नाही. मला खूप वेळ लागतो म्हणजे कॉलेजला जायला. त्या समस्या दूर होते. शिक्षणाच्या मार्गामध्ये विचाराची लढाई वाटत नाही तुला? विचारांची लढाई आहे. बरेचसे प्रश्न आपल्या समाजातले दूर होतील असंही मला वाटतं. महागाई वगैरे, शिक्षण, बेरोजगार. नवीन वोटर आहे, पहिल्यांदा हा मतदानाचा हा निवडणुकीमध्ये आपला अधिकार बजावणार आहे. त्याला जे रोजचे जे त्याचे जे फेस होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. शिवाय विचारांची लढाई आहे ही देखील त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. हा नवीन वोटर यावेळेस या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहे. हे स्वबळावर बसपा ही भारतामध्ये ही सध्या 18वी लोकसभा आहे आणि ही सगळे जागा जी आहेत ते लढते. लोकांची जी फसवणूक झालेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, त्याचबरोबर इंधनाचे भाव वाढलेले आहेत.